सालाबादाप्रमाणे याही वर्षी भगवान नागेश्वराची पालखी आत्ताच संपन्न झाली आहे। खरं तर जामखेडची ही नागपंचमी गेल्या अनेक शतकापासून होत असताना त्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून थोडा बदल झाला आणि पालखी मिरवणूक व हरिनाम सप्ताह अशा पद्धतीने या सोहळ्याचं स्वरूप झालेलं आहे। आज शहरातील अनेक मंडळी, गावातील अनेक मंडळी, पंचक्रोशीतील अनेक मंडळी आज या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। सकाळी 9 वाजता या ठिकाणी अभिषेक होऊन पालखी सोहळा निघाला आणि आता जवळजवळ 2 वाजता हा पालखी सोहळा पुन्हा जागेवरती पोहोचलेला आहे। जामखेडची ओळख ही वेगळ्या पद्धतीची होती, ती ओळख आता सांस्कृतिक ओळख म्हणून होण्याला लागलेली आहे आणि त्याचं पहिलं पाऊल हे या ठिकाणी गेल्या 20 वर्षापूर्वी पडलेलं आहे। 20 वर्षापूर्वी पालखी सोहळा आणि नंतर गेल्या काही वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताह अशा पद्धतीने हा सोहळा एकदम चांगल्या पद्धतीने होतो। त्याचबरोबर जामखेड शहरात आणखी एक परंपरा काही वर्षापासून सुरू झालेली ती उद्या कुस्त्याच्या स्पर्धा होत आहे। ही एक चांगली परंपरा या ठिकाणी लाभलेली। त्याचबरोबर आनंद मेळा जामखेडला लाभला जातो, त्या ठिकाणी लोकांना रुजवण्याचा, आनंद घेण्याचा मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी जाताना दिसतात। निश्चितच हा पालखी सोहळा वाढत वाढत जाऊन जामखेडचा एक संस्कार आणि जामखेडची संस्कृती जी टाळाकडून टाळाकडे आलेली दिसणार आहे आणि निश्चित हा टाळाकडे आलेली संस्कृती ही समाजासाठी एक मोठी उपलब्धी असणार आहे आणि निश्चित भगवान नागेश्वर या सर्व जामखेडवासियांना, जामखेड तालुक्यातील लोकांना सुबुद्धी दिल्यानंतर हे शहर एक चांगल्या पद्धतीचं शहर असताना आपल्याला दिसणार आहे। सांस्कृतिक वारसा वाढलेलं शहर आपल्याला दिसणार। आज नागपंचमी, जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या पालखीने सुरुवात होणारा हा श्रावण महिन्यातला पहिला सण। तरी जामखेडची नागपंचमी ही पूर्वीच्या काळी चाळासाठी प्रसिद्ध होती, ती आता टाळाकडे वळालेली। सुरुवातीच्या काळाला जे गावाचं महत्व होतं ते आता त्याची जागा कुस्त्याने घेतलेली। तरी जामखेड शहरामध्ये शुक्रवार दिवशी मोठ्या कुस्त्यांचा हंगामा आयोजित केला जातो, आनंद नगरी असते आणि महत्वाचं म्हणजे आपले पालखीचा जो विषय, तर पालखीने सुरुवात होऊन तर आज नागपंचमीच्या निमित्तानं सकाळी ग्राम प्रदक्षिणा पालखीची होऊन पंचमीला खऱ्या अर्थानं आज सुरुवात झालेली। कानाकोपऱ्यात पोहोचवायचं काम त्या कुस्तीने केलेले। तरी मी या नागपंचमी निमित्त जामखेड तालुक्यातील व तमाम सर्व शिवभक्तांना नागपंचमीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो व हा येणारा नागपंचमीचा जो सण आहे तो आनंदात साजरा करावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। 2 दशकापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व त्यानिमित्त जामखेड शहरामध्ये बदलत चाललेलं हे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण या माध्यमातून आज जामखेडची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण होत आहे। यासाठी नागेश्वर सेवा समितीचे आमचे मार्गदर्शक श्रीभक्तपरायण संतोष बारगजे सर यांनी सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापूर्वी या नागेश्वराच्या पावनभूमीतील नागपंचमी उत्सवाला खऱ्या अर्थाने एक धार्मिक स्वरूप आणून दिलं। यामध्ये समस्त जामखेडकरांचा, जामखेडमधील सर्व मान्यवरांचा खूप मोठा वाटा आहे। ते सर्वजण आम्हाला नेहमी सहकार्य करतात। अशाच पद्धतीचं सहकार्य यापुढेही सर्व जामखेडकरांनी व जामखेडमधील सर्व मान्यवरांनी आम्हाला करावं आणि या उत्सवामध्ये दरवर्षी सर्वांनी भाग घेऊन या उत्सवाचं पावित्र्य वाढवावं असं नागेश्वर सेवा समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। जय नागेश्वर। रामकृष्ण हरी। 2004 साली हा पालखी सोहळा या ठिकाणी सुरू झाला। जामखेडचं जे ग्रामदैवत आहे या दैवताची यात्रा असो या ठिकाणी काही होत नव्हतं, खंत आमच्या मनात होती। त्याला नागेश्वर सेवा मंडळाने पुढाकार घेतला आणि इथले सर्व भजनी मंडळ, तालुक्यातले सर्व प्रतिष्ठित इतिहासामध्ये विठ्ठल बोलवत असतात बाब असतील त्यांच्या अनेक लोकांनी पुढाकार घेतला। हे एक छोटंसं स्वरूप ती सुरुवात झाली होती।
महादेवचा वेलू गेल्या दिवसावरील याप्रमाणे हे प्रचंड स्वरूप वाढलेलं आहे. नुसतं स्वरूप वाढलेलं नाही, त्यामध्ये शिस्त आहे, नुसतं वारकरी परंपरा आहे, त्यामध्ये सुद्धा नाही. आणि हा पालखी सोहळा, हा सप्ताह दिवसेंदिवस आम्हाला असं वाटतं भविष्यातही हा आणखी वाढत चालत, आणखी मोठा होईल, आणखी चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष टिकेल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा सोहळा सुरेल. आणि सर्वांनी याला सहकार्य केलं तर करत राहू, पुढे मी सर्वांना या जामखेडच्या ग्रामदेवताच्या उत्सवाच्या निमित्ताने या साप्ताहिक सुभेदार परिवाराचा हे सप्त्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मी समस्त नागेश्वर सेवा मंडळाचे सेवेकरांचं प्रथमतः मी आधी त्यांचं अभिनंदन करतो आणि हा नागपंचमीचा उत्सव सर्व जामखेडकरांसाठी आनंददायी जावो अशी मी नागेश्वर चरणी प्रार्थना करतो. जय